नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। शासकीय पैठणमध्ये कापूर गाव गाळवाडी राहुलनगर राजनगर या 2-3 गावामध्ये कापूरगांच्या ग्रामपंचायतमध्ये पटारे साहेब संभाजी आसुले यांनी काही कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे। ज्या ज्या ठिकाणी वर्ष अगोदर काम झालं त्यावर डबल काम केले, मुदत दिलं दाखवून सरी शासनाचा लाखोनं पैसा उधळला आहे। त्यामुळं आम्ही 1/8/2024 रोजी त्यांना अर्ज दाखल केला, त्यामध्ये अहवाल देण्यात यावा। त्यांनी जाणून बुजून आम्हाला काही अहवाल दिला नाही, त्यामुळं आम्ही उपोषणाला बसलो आहे। विषय असा आहे की आम्हाला जर अहवाल दिला असता व्यवस्थित तर आम्ही उपोषण सोडलं असतं, पण आता आम्ही उपोषण सोडणार नाही जोपर्यंत आम्हाला पूर्ण माहिती भेटत नाही। दुसरी गोष्ट की आसुले आणि पटारे यांची ग्रामपंचायत जोपर्यंत बरखास्त होत नाही, त्यांना सस्पेंड करत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। प्रशासकीय पातळीवर काय प्रयत्न केले? कोणीच आलं नाही आतापर्यंत। येत आहे पत्रदाला लोक येत आहे, उमरे साहेबाचे लोक येत आहेत, कापूर साहेब लोक येत आहेत, आसुलेचे लोक म्हणत आहेत की आम्हाला खासदार साहेबांचा सपोर्ट आहे, त्यानंतर बापू साहेबांचा सपोर्ट आहे, तुम्ही आमचं काही करू शकत नाही। म्हणजे जर आमचं काही झालं याला जिम्मेदार उमरे साहेब, त्यांचा मुलांना डॉक्टर उमरे आणि आसुले पठारे आणि त्यांची ग्रामपंचायतची कापूरची जी बॉडी आहे ती राहते। तुमच्याकडे काय याचे पुरावे वगैरे? सगळे पुरावे आमच्याकडे। त्यांनी की त्याचे बोगस काम केले त्यांच्याकडे माझे एक पुरावे माझ्याकडे। त्याने जबरदस्त पैसा कुठून काढला, त्यांच्या खात्यावर किती पैसे ते आम्हाला माहिती आहे, त्यांचे बिलं किती थांबले ते पण आम्हाला माहिती आहे, कोणत्या तारखेला बिलं काढले, कोणत्या तारखेला ते काढणार आहे हे पण माहिती आहे आम्हाला। आता सध्या त्यांचे किती बिलीमध्ये अडकले ते माहिती आहे। आता ते आम्हाला मॅनेज करण्याचा प्रयत्न करता येते। 10 लाख घ्या, 20 लाख घ्या आणि मागं घ्या, आम्ही मागं घेणार नाही जोपर्यंत ते सस्पेंड होत नाही तोपर्यंत आम्ही नाही। तुम्ही आता आमरण उपोषणाचा अंतिम निर्णय घेतला, परंतु त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी काय प्रयत्न केले आता? म्हणजे कोणाकोणाला निवेदन वगैरे दिले ना? आता निवेदन दिले, पण त्यांनी काय केलं आहे, उमरे साहेबाचं मोठे हात असल्यामुळे त्यांनी बरेचसे मीडियावाले चॅनलवाले त्यांनी मॅनेज करून घेतले, त्यांना बातमी टाकू दिली नाही। ते पण माझ्या कानावर आले, 2-3 चॅनलवाले माझ्याकडे आले होते, पेपरवाले आले होते की बाबा आम्हाला वरून दबाव आहे, त्यामुळे आम्ही तुमचं पेपर दिसू शकतो। त्यांनी स्वतः येऊन सांगितले इथे जर आम्हाला इथं काही झालं, माझ्या घरच्यांना माझ्यासोबत जे लोक बसलेले असतील त्यांना कोणालाही काय झालं तर आम्ही आमचे जिम्मेदार तेच राहतील। आम्हाला कुठं काय झालं ते दलाल लोक पाठवत आहे, 10 लाख घ्या, 20 लाख घ्या, आम्ही पैशासाठी बसलो की इथं जर असेच जर सगळे लोक करत राहतील की पैसे घ्या मॅनेज व्हा, तर सगळे लोक असे करतील ना, त्यांना ती संधी सापडते ना पैसे खाण्याची। खासदार आहे म्हणून ते काही सांगतील का? हे खासदाराचं नाव पुढं करते, त्यांना खासदारांनी काम दिले असेल, वेळेस आपण काम दिले असेल, त्यांनी सांगितलं की यांना अशी कामं करा म्हणून, ते त्यांचे नाव पुढं करताय की आम्ही त्यांच्या दबावाखाली आणि बोलू शकत नाही, आमच्याकडून तुम्हाला काय मदत लागते सांगा, आम्ही त्यांचे नाव पुढे घेऊ शकत नाही। पण तुम्हाला सांगतो आहे आमदारची गोष्ट की त्यांचा आम्हाला सपोर्ट आहे। त्यांचे लोक असे बोलता येऊन त्यांचे ग्रामपंचायतचे लोक आले होते बरेचसे, सरपंच, माजी सरपंच, त्याचे बॉडीचे लोक आहे ते भेटून येऊन गेले मला, तुमचं काय सांगा मी करतो, चहा पाणी असं होती पण चहा पाणी काही तर काही खेळ मांडला का? तुम्ही शासनाचे कोटी रुपये उचलताय, 150 कोटी रुपये तुम्ही घोटाळा करताय। ज्या ठिकाणी तुम्ही 7-12ची जागा आहे, समोरच्या माणसाची जमीन आहे तिथं 2 किलोमीटरवर रस्ता आहे, मालकी हक्काचा आहे, तो दुसऱ्याची जमीन आहे, तिथे रस्ता करताय। जिथं तुम्ही जिथे कामं केले आतापर्यंत खाजगी जागेवर, त्या खाजगी जागेवर तुम्ही काही त्याच्यावर करार करून घेतला, त्या ग्रामपंचायत काही 100 वर्ष करार करून घेतला, तुम्ही त्या जागेवर काम केलं असं त्याचा अहवाल द्या, नसं केलं त्याचा पण अहवाल द्या। दुसरी गोष्ट, पाटबंधारवाल्याकडे पैसा नाही का? तुम्ही पाटबंधारवाल्याकडे काम करता त्यांच्या अंडरमध्ये तळाच्या पाळू शेतात कोणी काम करेन का? ज्या कोणीकडे पैसा नाही का, पाटबंधाराचा पैसा नाही, तुम्ही काय काम करताय तिथं? बोगस कामं करून तुम्ही बिलं काढताय, दाखवणं कोटीने भ्रष्टाचार करताय, हे कुठपर्यंत चालणार आहे? हा भ्रष्टाचार रोखायलाच पाहिजे। आमचं म्हणणं एवढंच आहे, त्यांना जेवढे त्यांना सस्पेंड करण्यात यावा, नागपूर ग्रामपंचायत पूर्ण सस्पेंड करण्यात यावा आणि पठारे साहेब आणि संभाजी आसुले यांना पण सस्पेंड करण्यात यावं। त्यामुळे आम्ही उपोषण मागवले, तसं घेणार नाही। जोपर्यंत त्यांना सस्पेंड करत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। नाव आपलं नाव? माझं नाव रवींद्र नाना दांडगे, राणा चतनानगर, संभाजीनगर।